नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला महादेवाला उसाचा रस अर्पण करण्याचा उपाय सांगणार आहे। हा अत्यंत श्रद्धेने केला जाणारा धार्मिक विधी आहे। तो मनाभावातून केला तर भगवान शंकर नक्की पावतात। भगवान शिव हे भोलेनाथ म्हणून ओळखले जातात। ते अत्यंत साध्या मनाचे, सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या भावना स्वीकारणारे देव आहेत। त्यांना म्हणून भोलेनाथ ओळखले जातात। म्हणून त्यांना अर्पण केली जाणारी प्रत्येक वस्तू ही शुद्ध भावनेने, श्रद्धेने आणि भक्तीने अर्पण केली गेली पाहिजे। उसाचा रस अर्पण करणे हा एक विशेष उपाय मानला जातो, ज्यामध्ये भक्त आपल्या जीवनातील गोडवा, समृद्धी, आनंद महादेवाला अर्पण करतो। ह्या उपायामागे धार्मिक तसेच आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे। उसाचा रस हा गोड, शीतल आणि ऊर्जा देणारा मानला जातो। तो शरीराला थंडावा देतो आणि उत्साह वाढवतो। त्यामुळे शिवशंकरांना उसाचा रस अर्पण करणे म्हणजे आपल्या जीवनातील सकारात्मकता, गोडवा आणि शांतता देवाला समर्पित करणे होय। त्यामुळे शंकराला उसाचा रस अर्पण करावा। उसाचा रस अर्पण करण्यापूर्वीची तयारी पाहूया। महादेवाला उसाचा रस अर्पण करण्याचा उपाय योग्य पद्धतीने करण्यासाठी काही पूर्वतयारी आवश्यक असते। ही तयारी शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची असावी। सर्वप्रथम भक्ताने स्वतःची शुद्धता राखणे गरजेचे आहे। सकाळी लवकर उठून स्नान करावे। शक्य असल्यास गंगाजलने किंवा स्वच्छ पाण्याने स्नान करणे अधिक उत्तम मानले जाते। स्नानानंतर स्वच्छ, साधे आणि पवित्र वस्त्र परिधान करावे। पूजा करताना मन शांत, एकाग्र असणे अत्यंत आवश्यक आहे। एकाग्र चित्ताने देवपूजा पण करावी। त्यानंतर पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ करावे। घरातील शिवमंदिर किंवा शिवलिंग ज्या ठिकाणी आहे तेथे नीट स्वच्छता करावी। जमिनीवर स्वच्छ वस्त्र किंवा चटई अंथरावी। पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसणे खूप शुभ मानले जाते। पूजेसाठी लागणारी सामग्री पाहूयात। महादेवाला उसाचा रस अर्पण करण्यासाठी काही विशेष वस्तू आवश्यक असतात। ताजे उसाचा रस शक्यतो ताजाच काढलेला असावा। स्वच्छ पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, परंपरेनुसार फुले, पांढरी फुले अधिक शुभ मानली जातात। अगरबत्ती आणि धूप, दिवा आणि तूप, कापूर, प्रसाद, गोड पदार्थ किंवा फळे। उसाचा रस हा स्वच्छ आणि ताजा असावा। तो खराब किंवा आंबट नसावा। देवाला ताजा रस जास्त आवडतो। शक्य असल्यास तो स्वतः घरी काढलेला असावा, कारण त्यात अधिक शुद्धता आणि सकारात्मकता मानली जाते। पूजेची सुरुवात कशी करायची आहे पाहूया। पूजा सुरू करण्यापूर्वी भगवान गणेशाचे स्मरण करावे। कोणतीही पूजा करताना प्रथम गणपतीचे पूजन केले जाते। त्यानंतर भगवान शिवाची प्रार्थना केली जाते। ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत पूजा सुरू करावी। हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो आणि मन शांत करतो। शिवलिंग अभिषेकाची पद्धत कशी आहे आपण पाहूया। महादेवाला उसाचा रस अर्पण करण्याचा मुख्य भाग म्हणजे अभिषेक। अभिषेक म्हणजे देवावर पवित्र जल किंवा द्रव्य अर्पण करणे। सर्वप्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे। त्यानंतर दुधाने अभिषेक करावा। जर उपलब्ध असेल तर पुन्हा पाण्याने शुद्धीकरण करावे। आता मुख्य टप्पा म्हणजे उसाचा रस अर्पण करणे। तर उसाचा रस कसा अर्पण करायचा ते आपण पाहूया। उसाचा रस हळूहळू आणि शांत मनाने शिवलिंगावर ओतावा। ह्यावेळी ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र जप करावा। मनात आपल्या इच्छा, प्रार्थना किंवा संकल्प ठेवावा। बेलपत्र अर्पण करावे। उसाचा रस अर्पण झाल्यानंतर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। बेलपत्र हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे। 3 पानाचे बेलपत्र शिवाच्या त्रिगुणात्मक स्वरूपाचे प्रतीक मानले जाते। बेलपत्र अर्पण करताना ते उलटे ठेवून शिवलिंगावर ठेवावे आणि ओम नमः शिवाय म्हणावे। बेलपत्रावर कधीही नखे किंवा घाण लागू नये याची काळजी घ्यावी। फुले आणि इतर अर्पण ह्यानंतर पांढरी फुले अर्पण करावीत। जास्वंद, धतुरा किंवा पांढरी फुले शिवपूजेत अधिक शुभ मानली जातात।
फुले अर्पण करताना भक्तिभाव असावा. धूप आणि अगरबत्ती लावावी. त्याचा सुगंध वातावरण शुद्ध करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दिवा लावून कापूर आरती करावी. मंत्रजप आणि ध्यान करावे. पूजा करताना मंत्रजप अत्यंत महत्त्वाचा आहे. ओम नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्र अत्यंत प्रभावी आहे. हा मंत्र जपताना मन शांत ठेवावे आणि ध्यान करावे. शिवशंकराचे ध्यान करताना त्यांच्या रूपाची कल्पना करावी. जटाधारी, गंगाधारी, डमरूधारी, त्रिशूलधारी आणि शांत चेहरा असलेला महादेव. प्रसाद आणि समारोह आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर प्रसाद अर्पण करावा. प्रसाद म्हणून फळे, मिठाई किंवा साधे गोड पदार्थ ठेवले जाऊ शकतात. नंतर आरती करावी. आरती झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा. उसाचा रस मात्र प्रसाद म्हणून पिण्याऐवजी झाडांना अर्पण करणे किंवा बाहेर टाकणे योग्य मानले जाते. उसाचा रस अर्पण करण्याचे फायदे काय आहेत पाहूया. धार्मिक श्रद्धेनुसार या उपायाने अनेक फायदे मानले जातात. घरात सुख शांती निर्माण होते. आर्थिक अडचणी कमी होतात. नकारात्मक ऊर्जा दूर होते. मन शांत आणि स्थिर होते. जीवनात सकारात्मक बदल होतो. इच्छित गोष्टी पूर्ण होण्यास मदत होते. विशेष दिवस कोणता आहे पाहूयात. तर हा उपाय विशेषतः खाली दिवशी अधिक फलदायी मानला जातो. नंबर 1, श्रावण महिना, सोमवार, महाशिवरात्री, प्रदोष व्रत या दिवशी केलेली पूजा अधिक प्रभावी मानली जाते. कारण हे दिवस शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहेत. काही महत्त्वाच्या काळजीच्या गोष्टी. उसाचा रस नेहमी ताजा असावा. पूजा करताना घाई करू नाही. मनात श्रद्धा आणि विश्वास असावा. शिवलिंगाची स्वच्छता राखावी. पूजा शांत वातावरणात करावी. उसाचा रस अर्पण करणे म्हणजे आपल्या जीवनातील गोडावा देवाला अर्पण करणे हे एक प्रतिकात्मक कार्य आहे. आपण आपल्या अहंकाराचा, दुःखाचा आणि नकारात्मक विचारांचा त्याग करून देवाच्या चरणी समर्पण करतो. महादेव हे भोलेनाथ आहेत. ते भावनेने प्रसन्न होतात, भव्यतेने नाही. म्हणूनच कोणतीही पूजा मनापासून केली तर ती स्वीकारली जाते. महादेवाला उसाचा रस अर्पण करण्याचा उपाय हा केवळ धार्मिक विधी नसून एक आध्यात्मिक साधना आहे. यात भक्ती, श्रद्धा आणि आत्मसमर्पण याचा संगम असतो. योग्य पद्धतीने, शांत मनाने आणि पूर्ण विश्वासाने हा उपाय केल्यास मनशांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत केलेली प्रत्येक पूजा महादेवापर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणीच्या काळात हा साधा पण प्रभावी उपाय भक्तांना आधार देतो आणि जीवनात नवीन आशा निर्माण करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव, हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.